पिंपळगाव बसवंत नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक 6 मध्ये राजकीय वातावरण रंगू लागले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कावेरी सुनील गांगुर्डे आणि अमोल विलास बागुल हे अधिकृत उमेदवार असून कार्यसम्राट आमदार दिलीप काका बंडकर तसेच भास्कर नाना बंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांनी प्रचार मोहीम सुरू केली आहे। कावेरी सुनील गांगुर्डे या सुनील गांगुर्डे यांच्या कन्या असून सुनील गांगुर्डे हे सामाजिक कार्यात अग्रेसर म्हणून ओळखले जातात। सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखात त्यांचा सदैव सहभाग राहिलाय। प्रभागात रस्ते, ड्रेनेज, पाणी, शौचालय, लाईट, दिवे तसेच सफाई कामगार व त्यांच्या निवासस्थानी संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न अस्तित्वात असल्याचं त्यांनी सांगितलंय। नागरिकांनी सातत्याने मांडलेल्या या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। कोरोना काळात सुनील गांगुर्डे यांनी केलेले उल्लेखनीय कार्यही नागरिकांच्या लक्षात राहिले आहे। गरजूंना ऑक्सिजन पुरवठा, कोक्स बेड उपलब्ध करून देणे आदी माध्यमातून त्यांनी सेवा कार्य केले। दरम्यान पिंपळगाव बसवंत येथील कचरा डेपोच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी कचरा वर्गीकरण व विल्हेवाट व्यवस्थापनासाठी सुयोग्य पर्याय शोधण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय। परिसर स्वच्छ व सक्षम राखण्यासाठी योग्य पद्धतीने डीपीएम मॉडेल उभे करण्याच्या दिशेने ते काम करतील असेही त्यांनी नमूद केले। प्रभाग 6च्या नागरिकांमध्ये उमेदवारांविषयी उत्सुकता वाढत आहे। याबद्दल अधिक माहिती वृत्तवाहिनीशी बोलताना सुनील गांगुर्डे यांनी दिली आहे। निश्चित या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी निवडणुका सुरू आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी पिंपळगाव असेल, ओझर असेल, आम्ही त्या ठिकाणी नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण पॅनल त्या ठिकाणी उभा केलेल्या। निश्चितच या पिंपळगावची जनता संपूर्ण 25 जे नगरसेवक आहेत आणि एक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 26चे 26 यांना या सेवेची संधी उपलब्ध करून देतील त्याबद्दल माझ्या मनात कुठली तीळ मात्र शंका नाहीत। कारण विकासाच्या मुद्द्यावर आम्ही त्या ठिकाणी राजकारण करत असतो आणि विकास हेच खूप महत्त्वाचं। विकासाला मत म्हणजे घड्याळाला मत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या गावाचा विकास व्हावा। ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम करताना अनंत अडचणी त्या ठिकाणी येत होत्या, निधीची कमतरता त्या ठिकाणी भासत होती। नगरपालिका झाल्यानंतर अवघ्या 1 वर्षाच्या आत जवळ 27 कोटी रुपयांची कामं या ठिकाणी आपण मंजूर करून घेतली आणि पुढच्या काळामध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी आणून या पिंपळगावचा चेहरा मोहरा बदली केल्याशिवाय राहणार नाही एवढीच ग्वाही मी आमच्या सर्व उमेदवारांच्या वतीने या ठिकाणी देतो आणि थांबतो। धन्यवाद। पिंपळगाव बसवंत नगर परिषदेचा बिगुल वाजला आहे। कावेरीताई प्रभाग क्रमांक 6 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार आहे, काय सांगाल? पिंपळगाव बसवंत नगर परिषदेची निवडणूक पंचवार्षिक 2025 ही निवडणूक होऊ घातली आहे। श्री इंजिनियर गायकवाड गोपाळ कृष्ण शरद हरिश्चंद्र हे आमचे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत। कावेरी सुनील गांगुर्डे ही माझी स्वतः मुलगी आहे आणि अमोल बागुल विलास हे आमचे भाचे आहेत। ह्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आमचा प्रचार आता शिगेला पोचलेला आहे आणि जनता आमच्या सोबत आहे। आमचा विजय निश्चित असेल असं आमचं मत आहे आणि विषय असा आहे का राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमचे आमदार आहेत दिलीप काका बंडकर अत्यंत सोज्वळ आणि सुंदर असे आहेत। कारण त्यांचं व्हिजन आणि विचार अत्यंत चांगल्या पद्धतीचे आहेत। संबंध तालुक्याला ज्ञात आहे आणि भास्करराव बंडकर हे पण आमचे सहकारी आहेत, मित्र आहेत। त्यांचं पण काम ह्या पिंपळगाव शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी केलं आहे। तानाजी तात्या बंडकर असतील, दिलीप नाना मोरे असतील, विश्वासराव मोरे असतील किंवा गणेश बंडकर असतील, ही आमचे सर्वच मंडळी आमचे सहकारी मित्र हे चांगल्या पद्धतीने काम करू राहिलेले आहे आणि आमचा विजय निश्चित असेल असं आम्हाला वाटतंय। भाऊ, प्रभाग क्रमांक 6 मध्ये सध्या कुठल्या समस्या आहे? क्रमांक 6 मध्ये ज्या ड्रेनेजचा प्रश्न सर्वात मोठा गंभीर आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे। कारण छोटे छोटे रस्ते मध्ये जायला रस्ते नाही आहे, ते कसे पूर्णत्वावर नेता येईल हे आम्ही प्रयत्न करणार आहोत। सफाई कामगारांचा जो प्रश्न आहे, त्यांच्या घरांचा प्रश्न आहे, त्यासाठी आम्ही लगेचच ते काम हाती घेणार आहोत। त्यांच्या मंदिराचा प्रश्न आहे, शौचालय असेल, पाणी असेल, लाईट दिवे असतील, लोकांना देण्याचा प्रयत्न करू। महिलांसाठी, युवकांसाठी आपलं काय करण्याचा मानस आहे? युवकांसाठी आम्ही व्यायामशाळा, जिम आम्ही व्यवस्थित चांगल्या पद्धतीचे उत्तम करूया। गार्डन महिलांसाठी, लहान लहान मुलांसाठी गार्डनची व्यवस्था आम्ही चांगल्या पद्धतीने करूया आणि बऱ्याचशा ज्या छोट्या मोठ्या कामं असतील ते आम्ही आमच्या प्रत्येक वार्डमध्ये किंवा शहरामध्ये आम्ही सर्वच मिळून जे 26च्या 26 आमचे जे उमेदवार असतील अध्यक्षांसह, तर त्या हिशोबाने आम्ही सर्वच काम चांगल्या पद्धतीने करूया। समाज कार्यात पण अग्रेसर असतात, तर कोरोना काळातील देखील कार्य आपले उल्लेखनीय आहे, त्याबद्दल काय सांगाल? कोरोना काळात आम्ही सर्वांना मदत केली। ज्यांनी आमच्याकडे धाव घेतली त्यांना आम्ही ज्या कॉट्स किंवा व्हिजिलंटरवर त्यांना
जे ऑक्सिजन आहे ते मिळत नव्हतं. त्या पद्धतीने आम्ही त्या सर्वांचं काम आम्ही त्या पद्धतीने केलेलं आहे. सर्वांच्या माध्यम काकाच्या माध्यमातून असेल, ज्यावेळेस आम्ही सर्वच एकत्र होतो आणि सर्वांनाच आम्ही सांगत होतो जे जे तिथं असतील त्या लोकांना मदत करत होतो आम्ही. आपल्या पिंपळगाव बसवंतमध्ये कचरा डेपोचा एक प्रश्न आहे. हो, कचरा डेपोचा प्रश्न आहे. त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? तर आम्ही त्यासाठी नवीन आता डेपोचं वर्गीकरण म्हणजे ओला कचरा, सुका कचरा वेगळ्या पद्धतीने करून आणि त्याचं विल्हेवाट कशी लावायची त्या हिशोबाने आम्ही काम करूया. जाता जाता प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिकांना आपण काय संदेश द्याल? प्रभाग क्रमांक 6 मध्ये मी 97 पासून काम करतोय आणि प्रत्येक वेळेस इथं मी निवडून आलेलो आहे. मी बाहेर जम्पिंग एका वार्डमध्ये गेल्यामुळे तिथं माझा पराभव झाला. हा वार्ड माझ्या कायमस्वरूपी सोबत राहिलेला आहे आणि आजही तो सोबत आहे. त्यांना विनंती करेन की ह्या वेळेचे तुम्ही आम्हाला सर्वांनी मदत करावी अशीच विनंती करेन. जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत गायकवाड गोपाळकृष्ण हरिश्चंद्र आणि कावेरी सुनील गांगुर्डे, अमोल विलास बागुल यांना घड्याळाच्या निशाणावर प्रचंड मताने विजयी करावे अशीच आम्ही तुम्हाला सर्वांना नागरिकांना विनंती करतोय. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.